अनिल वाजपेयी साहेब जरी आपल्या साताऱ्याच्या जवळचे असले तरी महाराष्ट्रभर नाव असणारे मराठी आणि हिंदीचे जवळ संस्कृतीतील अनेक दिग्गज संगीतकारांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. असे आपल्या सर्वांचे साताऱ्याचे आपण असं बोलूया की अनिल वाजपेयी साहेब, त्यानंतर व्यासपीठावर आहेत खांडेकर साहेब, गावाचे संगीत क्षेत्रातील नवोदित गायकांना प्रेरणा देणारे खांडेकर साहेब, त्यानंतर कांबळे साहेब सॉरी कांबळे सर, कारण साहेब म्हटलं गेलं थोडंसं मैत्रीच्या नात्याला थोडंसं सरांना सांगितलेलं सर म्हटलेलं बरं असेल. त्यानंतर अश्विनी कांबळे मॅडम, या मॅडम आपण त्यांना नेहमीच ऐकत असतो, जो आवाज त्यांचा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे आणि संगीताच्या निवेदन म्हणून काम पाहणार आहेत. म्हणजे सुरुवात जरी त्यांनी ओपनिंग बॅट्समन का माध्यमाच्या ओपनिंगला दिलेली काय मला माहित नाही, पण निवेदन म्हणून काम करणार आहेत त्या मेघा पंडित मॅडम, शास्त्रीय नृत्यांकन म्हणून काम पाहतात आमच्या सर्व ग्रुपच्या त्या ज्येष्ठ गायिका आणि त्यांचे नृत्याचे बरोबर त्यांचे गायकाचे कार्यक्रम सुद्धा आपण पाहत असतो. आणि जनश्री ग्रामोपाध्याय मॅडम ही त्या निवेदनाची जबाबदारी सांभाळणार आहे. आणि आता 8 मार्च जवळ येतोय, महिला दिन सुद्धा येतोय, तर तो एक संदर्भ देऊन मी आमच्या सर्व पुरुषच्या वतीने त्या पुढच्या सगळ्या महिलांना 8 मार्चच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुद्धा शुभेच्छा देतो. आणि पुढील सूत्र निवेदन 1-2 मिनिटं तत्पूर्वी एकच मिनिट सर मी घेतो, पुन्हा मी माहिती घेणार होतो मॅडम कडून, फक्त 1 मिनिट घेतो. परवा 1 तारखेला लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा या ठिकाणी आमच्या प्राचार्य हनुमंतराव पाटील प्रतिष्ठानचा एक मोठा पुरस्कार आम्ही आयोजित केलेला आहे. या पुरस्काराला सन्मान्य महाराष्ट्राचे ज्येष्ठ लेखक साहित्यिक डॉक्टर शिवाजीराव देशमुख सर हे यांना प्राचार्य हनुमंतराव पाटील पुरस्कार आणि गझलकारा कवयित्री बारामतीच्या सुनंदा शेळके मॅडम यांना प्राचार्य विजयताई पाटील सेवाभाव गौरव पुरस्कार देतोय. तर आमच्या या प्रतिष्ठानचे सन्माननीय कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत पापणे सर, त्याचबरोबर विश्वस्त प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेरवळ सर, मी स्वतः सचिन माने सर आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजे पाटील सर यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण परवा होणाऱ्या एमबीएस कॉलेजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहून आम्हाला या पुरस्काराचा जो कार्यक्रम होणार आहे त्याची उपस्थिती आपण दाखवली असं मी आवाहन करतो. आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल झाल्याची समजा या ग्रुपचे सर्व या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुढील सूत्र मी चिटणीस सरांना विनंती करतो की आपण आपले 2 शब्द आज अतिशय एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होत आहे आणि ज्या वेळेला मला संगीता पोतेकरांचा फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की लावणीच्या गीतांचा कार्यक्रम, लावणी नाही लावणीच्या गीतांचा कार्यक्रम, तेव्हा मला अतिशय आनंद वाटला की आजच्या मराठी भाषा दिनाच्या दिवशी लावणी गीतांचा कार्यक्रम सातारमध्ये तुम्ही सगळ्या गायिका म्हणून घेताय, ही अतिशय आनंददायक उत्साहवर्धक गोष्ट आहे. त्याचं कारण असं की मराठी आता टिकवण्याचं काम पूर्ण करत असेल तर ग्रामीण भाग, शहरी भाग असेल दुसरं शहरी पुण्या मुंबईपेक्षा सुद्धा सातारसारखा भाग करतो आणि त्याहीपेक्षा लोकसंस्कृती ही महत्वाची आहे, ही मराठी भाषेला बळ देणारी आहे. उदाहरण ग्रंथ महोत्सवामध्ये एकदा स्टेजवर जो कार्यक्रम झाला तो असा लावणी, भरतनाट्यम आणि दुसरं काय तिसरं काय अजून काय तर आहे बरं असू दे, परंतु या तिन्हीच कॉम्बिनेशन करण्यात आलं. म्हणजे त्या गाण्यावर लावणी पण चालू आहे, भरतनाट्यम पण चालू आहे आणि एक प्रकार तर ते हे चालू आहे. आणि हे जेव्हा आपण बघतो ते आपल्या लक्षात येतं की लावणीचं महत्व किती आहे. लावणी ही मराठी भाषेला संपन्न करणारी एक प्रकार आहे आणि लावणीमुळे माणसाला एक उर्मी येते, माणसाला एक उत्साह येतो. हे सगळं जितकं महत्वाचं आहे तितकंच आज जगामध्ये लावणीमुळं मराठी भाषा विशेषतः पुढे चाललेली आहे. आणि अशा वेळेला तुम्ही लावणी ची गाणी, लावणी गाणी जी म्हणतो ती सादर करणार त्याबद्दल मला
अतिशय आनंद वाटतो. आणि हा एक वेगळा कार्यक्रम आहे. मी असे वेगवेगळे कार्यक्रम तुमच्या माध्यमातून होत राहिले अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करून घेऊ, सत्कार करून घेऊ आणि आम्ही चित्र तुमच्याकडे देतो. पुढे बघा, पुढे बघा. लांगे सर जगदीश कुठं आहे? जगदीश या जगदीश यायचा वेळेला सर कापूर या आता तुम्ही घ्या पहिला या. आपण मागे येऊ सगळे. काका मागे या, त्यांच्या मागे आपण समजून करू. या सगळे अशी करा. या किती जणी आहे इकडे? या बाजूला या. थांबा थांबा, काही करू नका. थांबा थांबा थांबा. इकडे या. अजून एक इकडे या. या बाजूला या. अजून सुद्धा एक नाही. बरं ठीक आहे. दांडगे सर या. अहो तुम्ही या की सर. या ना पहिले. एवढा अंतर करू. झाले बाकी प्रत्येकाचा एक आला पाहिजे फोटो. थांबा 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 थांबा. थोडा फोटो झाला. या इथं मध्ये या. तिकडनं नाही करा. अहो तुम्ही दीपप्रज्वलन करताना मध्ये या. या इकडं मध्ये या. या इकडं. शर्मा तुम्ही घेतलं का? शर्माकडे अजून कोण काय घेतलं का? तुझं झालं म्हटलं की ना शर्मा अजून कोणाला घ्यायचं का आपल्याला बघा असं. ओके चालेल. विशेषतः महिला म्हणून खरं तर तुमचे पहिल्यांदानी आभार मानतो. या अर्थाने मराठी भाषा शिकण्याच्या निमित्तानं तुम्ही घाण्यातली सांगा हा जो प्रकार लावणीचा घेतलेला आहे. मी मराठी विषयाचा राज्याचा अध्यक्ष आहे. त्यामुळे माझं पहिलं कर्तव्य आहे म्हणजे मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आपण खूप खूप चांगला प्रयत्न केलेला आणि त्यामुळे राज्याच्या वतीने मी तुमचे पहिल्या सगळ्या महिलांच्या आभार मानतो. काका हा लावणी हा शब्द फार समजून घ्या सगळ्यांनी. लावणी हा शब्द मी मराठी भाषेत असल्यामुळे आमचे प्राचार्य असल्यामुळे लावणी या शब्दाचा अर्थ पेरणी, साहित्याचा अर्थ आहे पेरणी. हा त्याचा दुसरा अर्थ असा आहे लावणी हा कवितेतला प्रकार आहे. काव्य नव्हे कवितेतला प्रकार आहे. मग त्या शृंगारीत असो कुठल्याही असो त्या लावणीचा वैध अर्थ आम्ही घेतला जातो. हा एक काव्य प्रकार आहे. त्याला उद्बोधित करणं तुला जरुरी म्हणून मी मुद्दाम म्हटलं की 2 मिनिटं बोलतो. आणि त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम घेत आहात. वाढदिवसाच्या निमित्तानं ते विवा शेवाळकर म्हणजे विष्णू वामन शेवाळकर यांची 4 वेळा माझी भेट झालेली आहे. त्यांच्या कविता शिकवत होतो. अजूनही आता सेवानिवृत्त झालेलं आहे. त्यामुळे कुसुमाग्रजांचं व्यक्तिमत्व आम्ही जवळून पाहिलेले आहे आणि त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हा आपण कार्यक्रम घेत आहात. एका अर्थानं आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहात. त्या अर्थानं मी मुद्दाम 2 मिनिटं बोलतो म्हटलं त्या आपण सगळेजण मराठ्याच्या संघाच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. माझे सरांचाही माझा चांगला परिचय झाले त्याची चुलते आणि आम्ही एकाच व्यासपीठात काम करत होतो. आता प्रत्यक्ष तुम्ही काय गाणार कोणत्या गोष्टी गाणार त्याची मला कल्पना नाहीये, परंतु हा एक चांगला काव्य प्रकार आहे ते समजून घ्या.
लोकांनी चुकीचा अर्थ लावणीचा प्रकार सांगितलेला आहे. हा लावणी हा काव्य प्रकार आहे, म्हणजे कवितेचा प्रकार आहे. ते शृंगार असेल, अध्यात्म असेल, अन्य कुठले असतील, अन्य जे समोर बसलेले आहेत त्या पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या मराठ्याच्या संघाची समृद्धी वाढण्यासाठी प्रयत्न करतात याच्याबद्दल तुमच्या आभारांचं थांबतो. धन्यवाद सर. महत्वाचा विषय निघाला म्हणजे आपण त्यांना बोलतो प्रकाश पांडे म्हणून ज्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये लोकसंस्कृतीचे अभ्यासक्रम चालू लावणी आणि सगळे प्रकार सगळे पांडे जेवायला रुपाळी सगळे सगळे पण आपल्याला माहिती पाहिजे की त्यांची मुलगी मुलीने PhD केली त्याच्यात लावणीमध्ये आणि ती प्रोफेसर आहे. ती लावणी सादर करते बघा तुमचं म्हणतात की तिने लावणी सादर केली पण सादर केलं पण आमच्या शाळेत एक मुलगी आहे ती दुसरी गोष्ट तिला नाचायची आवड पडतात. ती लावणीमध्ये एवढी आता एक्सपर्ट झालेली आहे. तिला बिल्डिंग थोडक्यात नक्की होता नाही तर ती या ठिकाणी आली होती रेणुका जाण करून दिली खानगी तर त्यांची खेडकरांच्या गावकाला कार्यक्रमावर तिला सजविल्या. पण त्यांनी सांगितलं ते फार महत्वाचं जे आपण सादर करत असतो ते म्हणजे तुला लावणीच्या कार्यक्रमात जे रेग्युलर आहे त्यात गायचंय त्यात नाचायचंय का थोडं शांतपणे अभ्यास करून PhD करून लावणी सादर करा. तर आपण हे सुद्धा प्रबोधन केलं पाहिजे. लावणी या प्रकाराला अतिशय एक प्रकारचं प्रेस्टीज आहे. पण ते कुणाला आहे तर त्या मुलीने त्या स्त्रीने PhD करतं आणि मग लावणी सादर करताना मॉक जो असतो आपण ते सुद्धा विचार करायला पाहिजे. परंतु या लावणीच्या रोजच्या होणारे जे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी मात्र लावणी सादर करणारा ते 4-5 वर्ष त्याचं आयुष्य असतं असं म्हणून तर सगळी माणसं आहेत. परंतु या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतं. तेव्हा मला म्हणतं की हे करत असताना अशा पद्धतीचं प्रबोधन झालं पाहिजे. पुन्हा एकदा आपण जो कार्यक्रम करताय त्याची जबाबदारीला टाकावं. धन्यवाद सर. संयुक्त विद्यमानाने आपल्या मराठी भाषेच्या सरांनी चांगली माहिती दिली. लावणी म्हणजे आपण शेतात लागण केली किंवा लावणी चांगली आहे. खऱ्या अर्थानं लावणी पोवाडा ही आपली इतिहासातली प्रमुख गाण्याची साधन. लावणीचा अर्थ वेगळा घेऊन घेतला असतो. लावणीचा कितीचा प्रकार आहे. बैठी लावणी वेगळी असते किंवा अंदाजे वेगळे असतात. पडद्यामागचे कलाकार वेगळे असतात आणि सादर करणारे आणि वेगळे असतात. परंतु त्या महिलांना वास्तविक धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी बरोबर मराठी दिनाच्या भाषेच्या दिनाचा औचित्य साधून कालकर मॅडम या ठिकाणी लावणीचा कार्यक्रम तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये करता कार्यक्रम परंतु या वेगवेगळ्या भागातल्या महिला घेऊन वेगवेगळ्या गायकांनी म्हणजे नुसतीच सिने संगीत ते न करता त्यामध्ये ज्याच्या दिवसाचं महत्व समजून त्याच्या दिवसा अनुषंगाने कार्यक्रम तुम्ही हा सुद्धा समाजोचित कार्यक्रम तुम्ही करताय तुम्हाला धन्यवाद आहे. वास्तविक आमच्या श्री चित्ती साहेबांनी ते व्यासपीठ तुम्हाला पुढे परंतु मला वाईट होतं कारण मी बरेच कार्यक्रम बाहेर पाहून जातो किंवा बघतो की जो माणूस आपल्याला एक्सपोजर देतो त्या ठिकाणी आपण हक्कानं जाऊन आफ्रिकाला सांगायचं. आज बऱ्याच ठिकाणी पूर्वी तुमच्या करावच्या ग्रुपला म्हटलं जायचं मातृ सिंगरांचं ग्रुप किंवा परंतु तुमच्या पाठ्य भागपासून आज कुठल्याही ठिकाणी गेलं तिकडे करावं. परंतु त्याची सुरुवात त्याचे पाहण्याचे जिथं आमचे असलेले श्री चिकली साहेब आहे ते आपल्या सगळ्यांना मान्य करू. आज तुमच्यासारख्या सामान्य कलाकारांना न घाबरता कुठल्याही वेळ आणि कुठल्याही पैशाचा खर्च न करता सहजपणानं हे दालन उपलब्ध करून द्यायचं आणि नुसतं दालन उपलब्ध करून दिलं म्हणून संपला भाग असा नाही. त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सहभाग त्यांचा असतो. प्रत्येकाला भेट वस्तू देणं प्रत्येकाला 16 मुलाची किंमत देऊन प्रत्येकाला व्यासपीठ निर्माण करून द्यायचं त्यांच्यासाठी फार पूर्वी सवय आहे. आंबे मॅडम किंवा तुमच्या ह्या पत्रकार यांना विषयीला माहीत झाला असेल पण फार जुन्या पद्धती बसून ते
या लोकांना एकत्र संच करून लोकांना ग्रंथ महोत्सवापासून आणि साहित्य संमेलनापर्यंत सगळ्यात श्री चिटणीस आहेत हे साताऱ्यामध्ये खरं सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचं एक्सपोजर कमी पडतं का सातारा शहर पुण्यात असतं तर श्री चिटणीस एक वेगळी उंची घातली असते असं मला वाटतं परंतु साताऱ्यामध्ये तुमच्या नवीन कलाकारांनी जे स्पर्धेची आवड होती त्यांना प्रकाशनाचं काम त्यांनी केलं ते त्यांचं नेहमी कौतुक करतो सगळ्यांना वाटत असेल की काठोपाठी चिटणीसांचं का कौतुक करतात कुणी तुम्हाला सहज काय उपलब्ध करून देत स्वतःच्या पैशांचं नाहीच नाही आणि त्यातूनही आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे तर त्यासाठी वेळही देणं महत्वाचं ते वेळ पण चिटणीस साहेबांचं एवढं मोठं व्याप त्यांच्या शिक्षण संस्था त्यांच्या पतसंस्था त्यांच्या इतर ग्रंथ महोत्सव सामाजिक कार्यक्रम एवढे करतात तर ते करत असताना सुद्धा सामान्य घटनांचं त्यांच्याकडे घटनांवर त्यांचं लक्ष असतं आणि त्या कार्यक्रम उत्साहानं कसा पार पडेल सगळ्यांना कसं आपल्याला त्यात सामावून घ्यायचं आहे असा व्यापक दृष्टिकोन त्यांच्याकडे असतो कारण जाधव मॅडम त्यांनी नगरपालिकेच्या उपनगरपासून कितीतरी वेळा नगरसेवक कितीतरी बँका कितीतरी संघटना म्हणजे बरेच ठिकाणी त्यांनी चांगलं काम पॉझिटिव्ह केलं आणि ते एक्सपोजर काम ते थांबले नाही वय त्याला आपलं वाटतंय काम ते लागले तर अजूनही अध्यक्ष पण बोलतो व्हॉलेंटियर्स आता ऐकायला तरी तुमचा कार्यक्रम आता सगळ्या वेळात वेळ काढलेला म्हणजे असे रसिक तुम्हाला फार कमी असतो त्याहीपेक्षा तुम्हाला मान्य केलं पाहिजे कमी लोक असतात सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना पिकाला सादर करता आणि ती सादर करत असताना कुणाला किती प्रतिसाद आहे किंवा किती लोक पुढे बसते त्याची खूप फारसा मला याला भागत नाही ती गोष्ट दृष्टिकोनातून फार चांगली भविष्यकाळात तुम्हाला वेळोवेळी साहेब वेळोवेळी तुम्हाला सहकार्य करणार आहे असेच नवीन नवीन औषध दिन चाला कारण आमचे श्री चिटणीस साहेब प्रत्येक गोष्टीत अगदी विज्ञान दिनापासून अगदी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत त्याच्या शाळेचे सगळे कार्यक्रम करत असतात विज्ञान दिन असेल शाहू महाराज जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल हे सगळं ते चालू करतात तर त्याबरोबर तुम्ही त्या भागातून सांस्कृतिक कार्यक्रम त्यांना वाटचाल करायला आमचा आव्हान मिळतो त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद आहे तुमच्या कार्यक्रमात आमचं कुठं सहकार्य लागतं पण निश्चितपणे सांगा व्यावसायिक थोडंसं व्हा असं त्या निमित्तानं तुला विनंती केलो पुन्हा एकदा या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे बोलवलं तुम्ही पश्चिमी नागरिक संस्था ठीक आहे आता विषय आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद.